लढाईची तयारी आहे का? लढाईची तयारी आहे का? 99% जर आपण खरे ठरलो तर पुढच्या वेळेस लातूरला मी गुलाल घेऊन येईन. 15-20 दिवसापूर्वी 25,000 वाढवून घेतलं. कारण त्यांना कोणाला विचारायची गरज पडत नाही. त्यांची पेन्शन 2 मिनिटात आणि आपली लढाई 10 वर्षापासून. त्यांची पेन्शन लाखो आणि आपली पेन्शन 7,500 करा म्हणून आपण नुसते त्यांच्या मागे हात जोडू. आणि ज्या लोकांकडे आपले पैसे ते लोक म्हणतात नाही तुमचं आमच्याकडे काही नाही हो. ज्यांच्याकडे आपले पैसे आज तुमच्या लोकांचे भारत सरकारच्या तिजोरी कमीत कमी 11 लाख कोटी रुपये. दिगंबर माळोदे साहेब, शिवाजीराव बिराजदार साहेब, शिवाजी मोतीबने साहेब, मोहन पाटील साहेब, सुधाकर सुरकुटे साहेब, NV पाटील साहेब, सुरेश पांगारकर साहेब, बाबूराव जाधव साहेब, विलास पाटील साहेब, अरुण मुळे साहेब, भास्कर अदमाने साहेब, विजयकुमार काळे साहेब, RT शिंदे साहेब, PK देशमुख साहेब, फकीरा जाधव साहेब, हनुमंत थोडं माफ करा 2 मिनिटं वेळ लागेल, अनंतपाळ साहेब, कांबळे साहेब, जळकोट साहेब, ठाकूर साहेब, भुगे साहेब, ठाकूर साहेब, गणपत सुडके, तुकाराम शिंदे, उदगीरचे आमचे आणि जीवने साहेब आले का? जीवने साहेब, चिमन शेट्टे साहेब, पंडित गावकरे साहेब आणि आपण सर्व माझ्या बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, या लढ्याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण लातूरची ही पहिली सभा आहे आणि यातील पुष्कळ लोकांना आपण पहिल्यांदाच भेटतोय म्हणून थोडंसं विस्तृतपणे 10-5 मिनिटं घेतले चालतील ना? आवाज येतो का वर? बोर तरी झाले ना? का अध्यक्षाचा कार्यक्रम असा असतो तो 10वा बॅट्समन असतो. पहिले 9 लोकांनी बॅटिंग केलेली असते, बरोबर आहे? 10वा बॅट्समन असतो, त्याला सांगतात ओव्हर राहिले 2, रन काढायचे 100. बरोबर आहे का? बोलायचं, आवाज काढायचा. तुम्हाला पहिले सांगतो हे भाषण नाही, हा संवाद आहे. आणि आंदोलनकाराजवळ आपल्यासारख्या म्हाताऱ्या आपल्याजवळ आता आपण सगळे शेर होतो, अजूनही शेर आहे, सिंह, वाघ. पण आता दातर आल्याने नागपूर राहिले, बरोबर आहे की नाही? आता फक्त जोर तोंडात आणि तो वापरायचा, बरोबर आहे? बोलायचा, आवाज निघाला पाहिजे, आवाज. आंदोलनकारी आपण सामान्य लोक नाहीये. आपण प्रण घेतलेले, संकल्प घेतलेले लोक आहे की कुछ कर गुजरेंगे. आणि या समाज व्यवस्थेत जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तो अन्याय होऊ देणार नाही. आणि आम्ही आमच्या हक्काचं जे असेल ते आमचं बळ आमच्या बळाने किंवा आमचं बळ एकवटून घेऊ. म्हणून संघटन हे कोणी एका माणसाचं संघटन नसतं. आज मला सांगा, ज्या लोकांनी पहिल्यापासून नोकऱ्या करताना दर महिन्याला 417 रुपये भरले, नंतर 541 भरले, आता 1250 मागच्या 10 वर्षापासून भरून जाते, त्या लोकांना ऍव्हरेज पेन्शन 1171 रुपये पूर्ण भारत. किती सांगा? 1171, 1171, 1171. किती? 1100. आणि म्हणतात सरकार म्हणतात 1000 रुपये पेन्शन केली. आज या दिवशी 36,60,000 लोकांना 1,000च्या खाली पेन्शन. बरोबर आहे का? म्हणून आपल्याला हा लढा आपल्या अस्मितेचा आहे. कोणी काही सांगावं आणि आपण ऐकावं, आपण भोगावं, आपण दुःख भोगावं आणि त्यांनी राज्य भोगावं असं चालत नाही. हा माझ्या बापाचा मी देश आहे, आपल्या सगळ्या बापाचा देश आहे की नाही?